गुड मॉर्निंग फ्रेंड्स. एज्युकेशन इन मिनिट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. समाजसुधारक आपण बघत आहोत. समाजसुधारकांमध्ये आपण आज राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजचे समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल बघा. हे राजाराम मोहन रॉय यांचं चित्र आहे. हे राजाराम मोहन रॉय यांचं चित्र आहे. आपण आज राजाराम मोहन रॉय यांचा जन्म, त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं साहित्य याबद्दल सर्व माहिती बघणार आहोत. बघा मित्रांनो, समाजसुधारकाची सिरीज आपण करत आहोत. समाजसुधारकांमध्ये बाकीचेही समाजसुधारक अपलोड झाले आहेत. तुम्हाला लक्षात येत असेल की आपण समाजसुधारकांबद्दल फक्त प्रश्नसंच स्वरूपात अभ्यास करत आहोत. प्रश्नसंच मागील वर्षी येऊन गेलेले प्रश्न, महत्वाचे प्रश्न हे समाज सुधारकांच्या सिरीजमध्ये घेत आहोत. इथून पुढे फक्त प्रश्न आपण बघतो आहे, कारण की तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना व सरळ सेवेचा अभ्यास करताना समाज सुधारकांवर निबंध लिहायला विचारत नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा निबंध लिहायला विचारत नाही. त्याच्यामुळे समाज सुधारक आपण करताना कीवर्ड्स मध्ये करणार आहोत. तुम्हाला समाज सुधारक लक्षात ठेवण्यासाठी एक पाय चार्ट मध्ये किंवा एक चार्ट मध्ये कशी लक्षात ठेवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे समाज सुधारकांचा अभ्यास तुम्ही सुद्धा कीवर्ड्स मध्येच करावा अशी माझी इच्छा आहे. मागील वर्षी झालेले MCQ, मागील वर्षी असणारे PYQ वगैरे तुम्ही म्हणतात, ते आपण यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. वन बाय वन समाज सुधारक आपण बघत आहोत. स्लाइडवर क्वेश्चन घेऊन त्याचा आन्सर एक्सप्लेन केलं जातं. त्याआधी एक जनरल माहिती, थोडक्यात माहिती समाज सुधारकांची स्लाइडवर सांगितली जाते. त्याच्यानंतर क्वेश्चन घेतला जातो. हा आपला पॅटर्न मागच्या समाज सुधारकांसाठी होता आणि यापुढच्याही समाज सुधारकांसाठी राहील. फक्त आठवण करून दिली. हे लेक्चर शेवटपर्यंत बघा, याचा तुम्हालाच फायदा होईल. समाज सुधारकांवर कंपल्सरी प्रश्न असतो मित्रांनो. तुम्ही तलाठी, पोलीस भरती, तलाठी पोलीस भरती, कृषी सेवा, वन सेवा, तसेच मनपा भरती किंवा इतर कोणत्याही MPSC किंवा स्पर्धा परीक्षांची तुम्ही तयारी करत आहात असाल तर त्यात GS/GK या सेक्शन मध्ये कंपल्सरी समाज सुधारक असतात. समाज सुधारकांवर क्वेश्चन टॅकल होतो मित्रांनो. समाज सुधारकांवर क्वेश्चन फ्रेम होतोच. म्हणून समाज सुधारकांची प्लेलिस्ट किंवा समाज सुधारकांचा अभ्यास कधीही स्किप करू नका. समाज सुधारक वन बाय वन करणं गरजेचं आहे. समाज सुधारक करताना तुम्हाला निबंधाच्या स्वरूपात किंवा वर्णनात्मक स्वरूपात विचारत नाही. त्याच्यामुळे आपण वर्णनात्मक स्वरूपात विचारत नाही. त्याच्यामुळे आपण समाज सुधारक करताना फक्त कीवर्ड स्वरूपात करत आहे. एक छोट्याशा चार्ट मध्ये आणि प्रिव्हियस इयर मध्ये आलेले क्वेश्चन आपण ते बघत आहोत. त्याच्यामुळे समाज सुधारकांची परिपूर्ण तयारी पेपरच्या दृष्टीने होते. तुम्हाला जितके गरजेचे आहे तितकंच आपण रिव्हाइज करत आहोत. मागील समाज सुधारकही तुम्ही बघितले असेल, त्याच पॅटर्न मध्ये आजचे समाज सुधारकही करायचे आहेत. चला तर बघूया. आज आपण बघणार आहोत मित्रांनो राजाराम मोहन रॉय यांच्याविषयी माहिती. सुरू करूया आजच्या समाज सुधारकांपासून. राजाराम मोहन रॉय यांच्या संदर्भात आपण प्रश्नसंच स्वरूपात माहिती बघणार आहोत. त्याआधी एक थोडा वेळ जनरल राजाराम मोहन रॉय यांच्या जीवनातील घडामोडी, महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला समजून सांगणार. त्यानंतर आपण प्रश्नावर एक 5-10 मिनिटांनी जाऊ. बघा, राजाराम मोहन रॉय यांचा जन्म झाला 22 मे. राजाराम मोहन रॉय यांचा जन्म झाला 22 मे 1772 रोजी. जन्म कुठे झाला मित्रांनो? जन्म झाला राधानगरी. राधानगरी येथे, जिल्हा हुगळी. राजाराम मोहन रॉय यांचा जन्म दिनांक 22 मे 1772. जन्म झाला राधानगरी, जिल्हा हुगळी येथे.
राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. आणि प्रश्न जर विचारला जाऊ शकतो तर ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी कोण होते? ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी होते ताराचंद चक्रवर्ती. बघा मित्रांनो, ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी होते ताराचंद चक्रवर्ती. फक्त ब्राह्मो समाजच नाही तर राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभा देखील स्थापन केली. आत्मीय सभा देखील राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केली. आत्मीय सभेचा उद्देश होता एकेश्वरवादाचा प्रसार. एकेश्वरवाद जो आहे त्याचा प्रसार करायचा. एकेश्वरवाद म्हणजे काय? शब्दाची फोड करायला शिका. एकेश्वरवाद म्हणजे ईश्वर एक आहे. ईश्वर आणि आमच्यामध्ये कोणीही मध्यस्थी नाही, आम्ही एकाच ईश्वरात मानतो, त्याला म्हणतात एकेश्वरवाद. आम्ही डायरेक्ट ईश्वराची पूजा करू. आम्हाला कोणीही कशी ईश्वराची पूजा करायची किंवा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता याबद्दल गायडन्स करू नये, याला म्हणतात एकेश्वरवाद. बघा, राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. आत्मीय सभेची स्थापना कशासाठी केली? एकेश्वरवादासाठी. परंतु आत्मीय सभा हा कार्यक्रम पूर्णपणे फेल गेला, कारण की आत्मीय सभेचं कामकाज जे होतं ते फक्त इंग्रजीमधून चालायचं. फक्त इंग्रजीमधून आत्मीय सभेचं कामकाज चालायचं, त्यामुळे हे जास्त लोकांपर्यंत पोहोचलं नाही. त्याच्यामुळे आत्मीय सभा आणि एकेश्वरवादाचा प्रसार व्यवस्थित होऊ शकला नाही. आत्मीय सभा पूर्णपणे फेल गेली. यासाठी एकमेव कारण म्हणजे आत्मीय सभेचं जे कामकाज होतं ते इंग्रजी या माध्यमातून चालायचं. बघा, राजाराम मोहन रॉय या समाज सुधारकांविषयी आपण प्रश्न उत्तर स्वरूपात सर्व बघणार आहोत. परंतु तुम्हाला एक थोडा वेळ बेसिक माहिती मी समजून सांगतो, याच्यानंतर आपण प्रश्नांकडे जाणार आहोत. राजाराम मोहन रॉय यांनी काही वृत्तपत्र सुरू केली. काय सुरू केली? वृत्तपत्र सुरू केली. त्यापैकी पहिले वृत्तपत्र आहे संवाद कौमुदी. संवाद कौमुदी. काही पुस्तकांमध्ये संवाद कौमुदी न देता त्याचं दुसरं नाव देखील दिलं आहे. तुम्ही बघा, रेफरन्स बुक वेगवेगळे बघितले तर सुघड कौमुदी, सुघड कौमुदी देखील त्याला म्हणलेलं आहे. दोन्ही एकच आहे, संवाद कौमुदी किंवा सुघड कौमुदी. हे राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे. माफ करा मित्रांनो. त्याच्यानंतर आहे मिरत उल अखबार. मिरत उल अखबार हे देखील यांनी सुरू केलं. त्यानंतर बघूया पुढचं वृत्तपत्र बंगाल हेराल्ड. समाचार चंडीगाव. वृत्तपत्रांवर क्वेश्चन हमखास फ्रेम होतो, त्यामुळे वृत्तपत्र खूप महत्वाचे आहे. राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलेली वृत्तपत्र संवाद कौमुदी, जिचं दुसरं नाव सुघड कौमुदी देखील आहे, मिरत उल अखबार, बंगाल हेराल्ड आणि समाचार चंडीगाव. लक्षात ठेवायचं, संवाद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे यात राजाराम मोहन रॉय यांचा वाद झाला भवानी चरण यांच्याशी, त्याच्यामुळे हे वृत्तपत्र बंद पडलं. मिरत उल अखबार हे एकमेव वृत्त होतं फारसी भाषेतील, जे देखील नंतर बंद पडलं. त्यांचं चाललेलं वृत्तपत्र बंगाल हेराल्ड आणि समाचार चंडिका हे आहे. बघा, पुढचा महत्वाचा इव्हेंट त्यांच्या जीवनातील, त्यांनी कलकत्ता हिंदू कॉलेजची स्थापना केली. राजाराम मोहन रॉय यांनी कलकत्ता हिंदू कॉलेजची स्थापना केली. कलकत्ता हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याच्यानंतर ॲग्लो उर्दू स्कूल देखील स्थापन केले. ॲग्लो उर्दू स्कूल स्थापन केले. वेदांत कॉलेज
देखील राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केले. बघा, राजाराम मोहन रॉय यांनी कलकत्ता हिंदू कॉलेजची स्थापना केली. एंग्लो उर्दू स्कूल स्थापन केले. वेदांत विचारांचा राजाराम मोहन रॉय यांच्यावर खूप सारा प्रभाव होता, त्यामुळे त्यांनी वेदांत कॉलेजमध्ये धार्मिक विषयावर शिक्षण द्यावे, विद्यार्थ्यांना वेगवेगळं धर्मविषयक ज्ञान मिळावे म्हणून वेदांत कॉलेज सजेस्ट केले होते. राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेली आपण विद्यालय आणि शाळा बघितली. त्यानंतर त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग, राजाराम मोहन रॉय यांचे चुलते होते जगमोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांचे चुलते जगमोहन रॉय यांच्या ज्या पत्नी होत्या त्या आहेत अलकमंजरी. राजाराम मोहन रॉय यांचे चुलते जगमोहन रॉय यांच्या ज्या पत्नी होत्या अलकमंजरी या काय झाल्यात, या सती गेल्यात. या सती गेल्यामुळे राजाराम मोहन रॉय यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला, मत परिवर्तन झालं. त्याच्यानंतर राजाराम मोहन रॉय यांना आपल्या जगनमोहन रॉय या चुलत्यांच्या ज्या पत्नी आहेत अलकमंजरी या सती गेल्यामुळे खूप मोठा धक्का बसला. त्यांनी सती प्रथेविरुद्ध काम करण्यास सुरुवात केली. राजाराम मोहन रॉय यांनी काय करण्यास सुरुवात केली? राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथा विरुद्ध काम करण्यास सुरुवात केली. जसं जसं तुम्ही हिस्ट्री वाचाल तसं तुमच्या लक्षात येईल की सती प्रथा बंद पाडण्याचं काम कोणी केलेलं असेल तर तो होता विल्यम बेंटिंक. सती प्रथा बंद पाडायचं काम विल्यम बेंटिंक याने केलं. काही वेळेस साल देखील विचारतात, ते साल आहे 1829. हे सती प्रथा यासाठी खूप महत्वाची मदत विल्यम बेंटिंक यांना राजाराम मोहन रॉय यांनी केली. सती प्रथा बंद पाडण्याचं काम कोणी केलं? विल्यम बेंटिंकने 1829ला. यासाठी खूप मोठी मदत जी आहे ती राजाराम मोहन रॉय यांनी केली. त्यानंतर पुढचा मुद्दा बघू. राजाराम मोहन रॉय यांना वेगवेगळ्या उपाधी दिल्या जायच्या. उपाधी त्यांना संबोधलं जायचं. तर कोणकोणत्या नावाने त्यांना संबोधलं जायचं बघा, वन बाय वन लिहितो मी. भारतीय प्रबोधन, एक मिनिट मित्रांनो, भारतीय प्रबोधन जनक. भारतीय प्रबोधनाचे जनक त्यांना म्हणले जायचे. त्यानंतर नव्या युगाचे दूत, नव्या युगाचे दूत, आधुनिक भारताचे अग्रदूत. आधुनिक भारताचे अग्रदूत म्हणून त्यांना म्हणले जायचे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मानव जातीचे सेवक. थोडा पेन फंबल होतोय परंतु तुम्हाला दिसण्यासाठी काही अडचण येत नाही. मानव जातीचे सेवक असं कोण म्हणलं होतं त्यांना? मानव जातीचे सेवक असं म्हणलं होतं बेंथेम यांनी. याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, बेंथेम. बघा मित्रांनो, राजाराम मोहन रॉय यांच्याविषयी आपण राजाराम मोहन रॉय यांच्याविषयी आपण बघत आहोत. राजाराम मोहन रॉय या समाज सुधारकांविषयी आपण बघत आहोत. प्रश्न उत्तर स्वरूपाचा हा समाज सुधारक असेल, परंतु त्याआधी एक 5 ते 10 मिनिटं मी तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील कीवर्ड्स लक्षात सांगितले. हे अशा पद्धतीने करायचं म्हणजे काय होतं, एक चार्ट बनवायचा, त्या व्यक्तीच्या आजूबाजूला सगळे महत्वाच्या घटना लिहून ठेवायच्या म्हणजे पेपरला आठवतं. त्यांचा जन्म झाला 22 मे 1772ला राधानगरी, बंगाल जिल्हा हुगळीमध्ये. बंगाल जिल्हा हुगळीमध्ये. राजाराम मोहन रॉय यांच्याविषयी आणखी एक महत्वाची
माहिती, त्यांचं खरं आडनाव, मूळ आडनाव बॅनर्जी होतं. त्यांचं नाव नंतर रॉय हे झाले. त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी ताराचंद चक्रवर्ती हे होते. त्यानंतर राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभा देखील स्थापन केली. आत्मीय सभा ईश्वर एक आहे, एकेश्वरवादाचा प्रसार करण्यासाठी स्थापन केली. परंतु या आत्मीय सभेचं जे कामकाज होतं ते सर्व कामकाज मित्रांनो इंग्रजी भाषेतून चालायचं, ज्यामुळे आत्मीय सभा ही जास्त भारतीयांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्याच्यामुळे आत्मीय सभा राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेली पूर्णतः फेल गेली. राजाराम मोहन रॉय यांनी वृत्तपत्र काढले, त्यापैकी संवाद कौमुदी खूप पॉप्युलर वृत्तपत्र आहे. त्यास काही रेफरन्स बुक मध्ये सुघड कौमुदी असे देखील म्हटलेले आहे. संवाद कौमुदी आणि सुघड कौमुदी या दोन्हीचा अर्थ एकच होतो. परंतु नंतर झालेल्या भवानी चरण या व्यक्तीशी वादामुळे हे वृत्तपत्र बंद पडले. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र बंद पडले. त्यांनी पारशी भाषेत छापलेले आणि बंद पडलेले एकमेव वृत्तपत्र आहे मिरत उल अखबार. त्यानंतर त्यांनी बंगाल हेराल्ड आणि समाचार चंडिका हे देखील वृत्तपत्र छापले. त्यांनी कलकत्ता हिंदू कॉलेजची स्थापना केली. एग्लो उर्दू स्कूल स्थापन केले आणि वेदांत कॉलेज देखील स्थापन केले. यापैकी वेदांत कॉलेजमध्ये धर्मविषयक शिक्षण मिळावं, वेदांतांचा त्यांच्या विचारावर खूप प्रसार होता. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना धार्मिक ज्ञान, वेदांचं ज्ञान देण्यात यावं ही राजाराम मोहन रॉय यांची इच्छा होती. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील घडलेला एक महत्त्वाचा प्रसंग, राजाराम मोहन रॉय यांचे चुलते जगन मोहन रॉय यांच्या पत्नी होत्या अलक मंजरी. राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर त्यांना सती जावे लागले. याचा त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि त्यांनी सती प्रथेविरुद्ध काम करण्यासाठी सुरुवात केली. त्यांनी सती प्रथेविरुद्ध काम करण्यास सुरुवात केली. विल्यम बेंटिंग या इंग्रजी गव्हर्नर जनरलने 1829 ला सती प्रथा बंद केली. यात खूप मोठा हात राजाराम मोहन रॉय यांचा होता. राजाराम मोहन रॉय यांच्यापासून बहुधा समाज सुधारकांची सुरुवात झाली. इथून पुढे हे पहिले समाज सुधारक मानले जायचे. यांच्यापासून पुढे समाज सुधारकांचा स्टडी केला जातो. म्हणून राजाराम मोहन रॉय यांना प्रथम समाज सुधारक देखील म्हणतात. इतरही त्यांच्या उपाध्या आहेत, जसे की भारतीय प्रबोधनाचे जनक, नव्या युगाचे दूत, अग्रदूत, त्यानंतर मानव जातीचे सेवक किंवा आधुनिक भारताचे अग्रदूत. इथे आधुनिक भारताचे अग्रदूत म्हणलं तरी चालेल. मानव जातीचे सेवक असे त्यांना बेंथम यांनी म्हणले. आणखी काही मुद्दे इथे मी मेन्शन करायचं राहिलो. त्यांना राजा ही पदवी इंग्रजांनी दिली होती. त्यांना महात्मा गांधींनी सुद्धा आधुनिक समाजसुधारक, आधुनिक नव्या जगाचे समाजसुधारक असे म्हणले होते. तसेच त्यांचे मूळ आडनाव जे होते ते बॅनर्जी होते. राजाराम मोहन रॉय हे नंतर त्यांचे नाव झाले. बघा, आपण राजाराम मोहन रॉय यांच्या बद्दल बऱ्यापैकी माहिती बघितली आहे. राजाराम मोहन रॉय यांनी बरेचसे बंगाल भाषेत हे लिहिलेलं आहे. बंगाल भाषेत गद्य आहे. बंगाली गद्य त्यांचं आहे. त्याच्यामुळे काही त्यांच्यावर टीका करताना आधुनिक मौलवी असं देखील म्हणतात. तर ही सर्व माहिती आहे राजाराम मोहन रॉय यांची. तुम्ही ही माहिती लिहून घेऊ शकता. ह्या पॅटर्न मध्ये कीवर्ड्स मध्ये लक्षात ठेवली तर तुम्हाला क्वेश्चनच्या उत्तरापर्यंत पोहोचायला सोपे जाते. एक मिनिट. ही कीवर्ड्स मध्ये माहिती आहे मित्रांनो. अशा पद्धतीने अभ्यास केला तर MCQ पर्यंत जायला आणखी सोपे होते. चला तर बघूया आता पुढे राजाराम मोहन रॉय या समाज सुधारकांबद्दल वेगवेगळ्या पेपरला आलेली प्रश्न उत्तरे बघूया आपण. चला. राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे कोणी म्हणले? बघा, राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक कोणी म्हणले? तर याचं उत्तर काय असायला हवं बघा. एक 10 सेकंद घ्या. 10 सेकंदाचा टाइम देतो. उत्तर तुमच्या मनात ठरवून द्या. त्यानंतर मी उत्तर सांगतो. चला तर मित्रांनो, राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक कोणी म्हणले? तर नेहरू यांनी म्हणलेले नाही, स्वामी विवेकानंद यांनीही म्हणले नाही, दादाभाई नौरोजी यांनी म्हणले नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे महात्मा गांधी. बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे?
राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे कोणी म्हणले आहे? ऑप्शन ए नेहरू, ऑप्शन बी विवेकानंद, ऑप्शन सी दादाभाई नौरोजी, ऑप्शन डी महात्मा गांधी. याचे करेक्ट उत्तर आहे महात्मा गांधी यांनी. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांनी स्त्रियांच्या कोणत्या अधिकारासाठी प्रयत्न केले? राजाराम मोहन रॉय यांनी स्त्रियांच्या कोणत्या अधिकारासाठी प्रयत्न केले? पर्याय क्रमांक 1 मतदानाचा अधिकार, पर्याय क्रमांक 2 सती प्रथेची समाप्ती, पर्याय क्रमांक 3 मालमत्तेचा अधिकार आणि पर्याय क्रमांक 4 उच्च शिक्षणाचा अधिकार. एक 10 सेकंदाचा वेळ घ्या. करेक्ट उत्तर सांगतो मी तुम्हाला. स्वतःच्या मनात आधी उत्तर बनवा. त्यासाठी 10 सेकंद तुम्हाला टायमिंग दिलेला आहे. ते उत्तर स्वतःच्या मनात फायनल केलं, चुकीचं आलं तरीही फायदा होतो आणि बरोबर आलं तरीही फायदा होतो. चुकलं तर पेपर मध्ये चूक होत नाही. इथे चुकले काहीही हरकत नाही. तिथे चूक जर झाली ते 1 वर्ष वाया जातं. त्यामुळे मी तुम्हाला 10 ते 15 सेकंदाचा मध्ये स्पॅन देतो आहे, टाइम देतो आहे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येतं की आपलं इथे ह्या ठिकाणी चुकलं होतं. पेपरला जर सेम क्वेश्चन फ्रेम झाला तर चुकायला नको, यासाठी तो टाइम आहे. बघा, राजाराम मोहन रॉय यांनी स्त्रियांच्या कोणत्या अधिकारासाठी प्रयत्न केले? मतदानाचा अधिकार तर नाही मित्रांनो, मालमत्तेचा देखील अधिकार नाही, उच्च शिक्षणाचाही अधिकार नाही. याचं करेक्ट उत्तर आहे सती प्रथेची समाप्ती. यासाठी सती प्रथेची समाप्ती यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासाठी मागे तुम्हाला मी जनरल इन्फॉर्मेशन मध्येही सांगितलं होतं. सती प्रथे त्यांचे चुलते कोण? जगनमोहन रॉय यांच्या पत्नी कोण? अलक मंजरी. या काय गेल्या होत्या? सती गेल्या होत्या. त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी सती प्रथेविरुद्ध काम करण्यास सुरुवात केली. म्हणून याचं करेक्ट उत्तर आहे सती प्रथेची समाप्ती. त्यानंतर बघूया पुढचा क्वेश्चन, राजाराम मोहन रॉय यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? माफ करा, मी जेव्हा तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन सांगितली त्यात हा मुद्दा सांगायचा राहिला. राजाराम मोहन रॉय यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर इथंच सांगतो. बघा, राजाराम मोहन रॉय यांचे निधन झाले ब्रिस्टलमध्ये, जे की लंडनला आहे. त्यांचं निधन झालं 27 सप्टेंबर 1833 ला. यात आणखी एक लक्षात ठेवा, शाह आलम यांचा मुलगा अकबर दुसरा याची खंडणी पद्धत याबद्दल माहिती घेण्यासाठी ते लंडनला ब्रिस्टल येथे गेले होते. त्या दरम्यान 27 सप्टेंबर 1833 रोजी त्यांचा मृत्यू झाला ब्रिस्टल येथे, लंडन येथे. क्वेश्चन काय आहे? राजाराम मोहन रॉय यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर 1830 नाही मित्रांनो, 1831 नाही, 32 नाही. याचं करेक्ट उत्तर आहे 1833. चला पुढच्या क्वेश्चनवर जाऊया आपण. भारतीय पुनर्जागरणाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? ए स्वामी विवेकानंद, बी दादाभाई नौरोजी, सी राजाराम मोहन रॉय, डी गोपाळ कृष्ण गोखले. घ्या एक 10 सेकंदाचा टाइम घ्या, मनात उत्तर ठरवा. तर स्वामी विवेकानंद नाही, दादाभाई नौरोजी हेही नाही, गोपाळ कृष्ण गोखले नाही. राजाराम मोहन रॉय का मित्रांनो? कारण राजाराम मोहन रॉय यांच्यापासून समाज सुधारकांची सुरुवात झाली असे म्हणले जाते. इथून राजाराम मोहन रॉय यांच्याकडून प्रबोधनाची सुरुवात झाली, म्हणून त्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक, त्यांच्यापासून नवीन युगाची लोकांनी सुरुवात केली. नवीन प्रकारे लोक विचार करायला लागले, म्हणून नव्या युगाचे दूत, आधुनिक भारताचे अग्रदूत, तसेच मानव जातीचे सेवक असे देखील राजाराम मोहन रॉय यांना म्हणले जाते. त्याचबरोबर भारतीय पुनर्जागरणाचे जनक असे देखील म्हणले जाते. म्हणून याचं करेक्ट उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. हे. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ मित्रांनो. राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध आंदोलन केले? चला आता यासाठी 10 सेकंदाचा वेळ देणं सुद्धा चुकीचं आहे, सर्वांना माहिती आहे. सती प्रथा.
सती प्रथा. राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध आंदोलन केले? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे सती प्रथा म्हणून. बघा प्रश्न काय आहे, ब्राह्मो समाजाच्या स्थापनेनंतर त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन नंबर 1 द्वारकानाथ टागोर, बी केशवचंद्र सेन, सी राजाराम मोहन रॉय, डी रवींद्रनाथ टागोर. बघा द्वारकानाथ टागोर नाही मित्रांनो, केशवचंद्र सेन देखील नाही, रवींद्रनाथ टागोर देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. हे राजाराम मोहन रॉय ब्राह्मो समाजाची स्थापना केली, तसेच त्यांनी आत्मीय सभा देखील स्थापन केलेली आहे. राजाराम मोहन रॉय यांनी काय केलं, ब्राह्मो समाजाची स्थापना केली, त्यानंतर आत्मीय सभा देखील स्थापन केली. इथं ब्राह्मो समाजाचे अध्यक्ष विचारले जे राजाराम मोहन रॉय आहे. तुम्हाला आणखी सांगतो, ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी जे होते ते होते ताराचंद चक्रवर्ती. हे ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी होते. ब्राह्मो समाजाचे पहिले अध्यक्ष राजाराम मोहन रॉय हे बरोबर आहे. द्वारकानाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोर यांचे पिता आहेत. रवींद्रनाथ टागोर आणि सत्येंद्रनाथ टागोर यांनी रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू आहेत सत्येंद्रनाथ टागोर. यांनी नंतरच्या काळात ब्राह्मो समाज आणि राजाराम मोहन रॉय यांच्या विचारांना पुढे नेण्याचं काम केलं. रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू जे आहेत सत्येंद्रनाथ टागोर हे भारतातील UPSC उत्तीर्ण होणारे पहिले विद्यार्थी आहेत. भारतातील UPSC उत्तीर्ण होणारे IPS बनणारे पहिले विद्यार्थी आहेत सत्येंद्रनाथ टागोर, जे की रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू आहेत. द्वारकानाथ टागोर, रवींद्रनाथ टागोर आणि सत्येंद्रनाथ टागोर. लक्षात ठेवा, द्वारकानाथ हे यांचे पिता आहेत. यांनी ब्राह्मो समाजाचे विचार पुढे नेण्याचा जास्त काळ प्रयत्न केला, म्हणून ते त्यांच्याशी रिलेटेड आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, क्वेश्चन काय आहे, ब्राह्मो समाजाच्या स्थापनेनंतर त्यांचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या पंथाच्या विचाराचा प्रभाव घेतला होता? घ्या एक 10 सेकंद टाइम घ्या. चला तर मित्रांनो, तर याचं उत्तर इस्लाम नाही, ख्रिश्चन नाही आणि बौद्ध देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे वेदांत. त्यांनी 3 कॉलेजची स्थापना केली होती. कलकत्ता हिंदू कॉलेज, कलकत्ता इथे कलकत्ता हिंदू कॉलेज स्थापन केलं. अँग्लो उर्दू स्कूल स्थापन केलं. त्यानंतर त्यांनी वेदांत कॉलेज देखील स्थापन केलं. या कॉलेजमध्ये वेदांताचा प्रसार करण्यात यावा, धर्मविषयक शिक्षण देण्यात यावं अशी त्यांची इच्छा होती आणि वेदांत या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता, म्हणून याचे उत्तर जे आहे मित्रांनो ते करेक्ट आहे वेदांत. राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या पंथाच्या विचारांचा प्रभाव घेतला होता? तर करेक्ट आन्सर वेदांत. चला या नेक्स्ट क्वेश्चन कडे. राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कोठे झाला? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी राधानगर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी मद्रास. बघा जनरल इन्फॉर्मेशन एक 10 मिनिटं 15 मिनिटं आपण बघतो, ती जर व्यवस्थित ऐकली असेल तर लगेच उत्तरापर्यंत जाता येईल. एक 10 सेकंदाचा टाइम घ्या, मनातल्या मनात उत्तर लक्षात ठेवा काय येतंय ते. तर उत्तर दिल्ली नाही, पुणेही नाही आणि मद्रासही नाही. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो राधानगर. राधानगर जे की बंगालमध्ये आहे, ज्याचा जिल्हा येतो हुगळी. हुगळी जिल्ह्यामध्ये राधानगर येथे राजाराम मोहन रॉय यांचा जन्म झाला. बघा पुढचं
पुढचा प्रश्न बघा, मिरात उल अकबर हे साप्ताहिक कोणाशी संबंधी आहे? मिरात उल अकबर हे साप्ताहिक कोणाशी संबंधित आहे? बघा काय उत्तर येईल तुमच्या मनात. आता बरेचसे विद्यार्थी ऑलरेडी राजाराम मोहन रॉय आहे म्हणून डायरेक्टली सी उत्तराजवळ जातात. चांगलं आहे, बरोबर आहे, परंतु तिथं क्वेश्चन मिक्स असतात, तिथं समाजसुधारक मिक्स असतात, त्याच्यामुळं तिथंही तुमच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. बघा मी काही सांगतो गोष्टी. राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलेली साप्ताहिक बघू आपण. त्याच्यात जे आहे सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं संवाद कौमुदी, त्यानंतर जे याच्यात दिलं आहे इथं मिरात उल अकबर, त्यानंतर त्यांनी आणखी सुरू केले मित्रांनो बंगाल हेराल्ड, बंगाल हेराल्ड आणि समाचार चंडिका. हे सुरू केले. त्यात बघा संवाद कौमुदी हे आहे भवानी चरण याच्याशी झालेल्या वादामुळे बंद पडले. मिरात उकबाल हे एकमेव पारशी भाषेतील वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. वृत्तपत्र सुरू केलं होतं त्यांनी, जे की राजाराम मोहन रॉय यांच्याशी संबंधी आहे. त्यानंतर त्यांनी बंगाल हेराल्ड आणि समाचार चंडिका हे देखील वृत्तपत्र सुरू केलेले आहे. मग मिरात उल अकबर हे साप्ताहिक कोणाशी रिलेटेड आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. दादाभाई नौरोजी नाही, महात्मा फुले नाही आणि गोपाळ कृष्ण गोखलेही नाही. चला पुढचा प्रश्न, राजा राम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, हे साप्ताहिक कोणत्या भाषेत काढलं? बघा मागं बघितले आपण संवाद कौमुदी किंवा सुघड कौमुदी, मिरत उल अखबार, बंगाल हेराल्ड आणि समाचार चंडिका हे बघितले. आता हे साप्ताहिक कोणत्या भाषेत आहे असा प्रश्न आहे. बघा येतंय का उत्तर? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बंगाली. याचं करेक्ट उत्तर आहे बंगाली. चला पुढे, प्रश्न काय आहे? भारतातील पहिला समाज सुधारक म्हणून कोण ओळखले जाते? ऑप्शन ए महात्मा फुले, बी दयानंद सरस्वती, सी राजाराम मोहन रॉय आणि डी गोपाळ कृष्ण गोखले. बघा मी जनरल इन्फॉर्मेशन मध्ये सांगितलं राजाराम मोहन रॉय यांच्यापासूनच समाज सुधारकांची सुरुवात होती. इथून पुढे समाज सुधारकांचा स्टडी आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी होतो. यांची जन्मतारीखही 1772 आहे मित्रांनो. जे समाज सुधारक एमपीएससी सरळ सेवामध्ये विचारतात यातही हे आद्य समाज सुधारक आहेत. यांच्यापासून प्रबोधन काळ सुरू झाला म्हणून यांना प्रबोधन काळाचे जनक, नव्या भारताचे, नव्या युगाचे दूत म्हणले जाते. म्हणून याचे करेक्ट उत्तर जे आहे ते राजाराम मोहन रॉय आहे. याचे करेक्ट उत्तर जे आहे ते राजाराम मोहन रॉय आहे. महात्मा फुले देखील नाही, दयानंद सरस्वती आणि गोपाळ कृष्ण गोखले हे तिन्ही उत्तर चुकीची आहेत. पुढचा प्रश्न बघा, एक 10 सेकंद टाइम घ्या, बघा येतंय का आन्सर? चला भरपूर टाइम घेतला. राजाराम मोहन रॉय यांनी लिहिलेला तुघलक अल मुवाउद्दीन हा ग्रंथ कोणत्या भाषेत होता? तर बघा याचं इंग्रजी देखील उत्तर नाही आहे, फारसीही नाही आहे, संस्कृत देखील नाही आहे. याचं करेक्ट उत्तर आहे अरबी भाषा. पुढचा प्रश्न,
एक 10 सेकंद मी होल्ड देतो, तो तुम्हाला त्या क्वेश्चन रीड करून उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी असतो. त्यात तुम्ही तो विचार करायचा, मग आपण क्वेश्चन पर्यंत जाऊ. चला, प्रश्न काय आहे? सती प्रथा बंदी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन नंबर ए 1827, बी 1828, सी 1829, डी 1830. बघा, सती प्रथा, सतीबंदी चळवळ, तर यात काय आहे? राजाराम मोहन रॉय यांचे चुलते जे आहे जगनमोहन रॉय यांच्या पत्नी अलिक मंजरी या सती गेलत्या. तेव्हापासून सती प्रथेविरुद्ध काम करण्याचं राजाराम मोहन रॉय यांनी ठरवलं. त्यांनी सतीबंदी चळवळ स्टार्ट केली आणि इंग्रजी गव्हर्नर विल्यम बेंटिंग याच्या मदतीने सती प्रथा लागू केली. तर यांनी सती प्रथा बंदी कायदा कधी लागू केला असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर याचं बरोबर उत्तर 1827 देखील नाही, 1828 नाही, 1830 देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे 1829. विल्यम बेंटिंग याने सती प्रथा बंदी कायदा लागू केला 1829. त्यास मदत राजाराम मोहन रॉय यांनी केली. एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षा ही देखील आता खूप जवळजवळचे ऑप्शन टाकतात, त्याच्यामुळे तुमचा अभ्यास हा अप टू द पॉइंट एकदम परफेक्ट असायला हवा. चला, पुढचा प्रश्न. मागच्या स्लाइडमध्येच मी एक 2-4 क्वेश्चन पूर्वी हा एक्सप्लेन केले आहे. राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू कुठे झाला? तर उत्तर आहे करेक्ट, ब्रिस्टल येथे इंग्लंडमध्ये. राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 1828. 1828 ला ब्राह्मो समाज स्थापन झाला. बघा, 1828 ला ब्राह्मो समाजाची स्थापना आहे. 1829 ला विल्यम बेंटिंग यांच्या मदतीने सतीबंदी प्रथा आहे. 1833 ला स्वतः राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू आहे मित्रांनो. त्याच्यामुळे घटनाक्रम सगळा जवळचा आहे. तुमचा अभ्यास, तुमचे कीवर्ड्स एकदम परफेक्ट हवे. झाला प्रश्न वाचून? चला, राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या भाषेचे शिक्षण घेतले नव्हते? राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या भाषेचे शिक्षण घेतले नव्हते? बघा मित्रांनो, यात लॅटिन, फारसी, ग्रीक आणि जपानी. यात काय? लॅटिन, फारसी, ग्रीक आणि जपानी. यात राजाराम मोहन रॉय यांनी लॅटिन भाषेचे शिक्षण घेतलेले होते. फारसी भाषेत त्यांनी लिखाण केलेलं होतं. ग्रीक भाषा ते 2 वर्ष शिकले. त्यांना ग्रीक भाषेतील वेगवेगळे ग्रंथ वाचायचे होते, त्याच्यामुळे ग्रीक भाषा देखील शिकले. लॅटिन भाषेत ते शिक्षण घेतलेले होते, फारसी भाषेत घेतलेले होते, ग्रीक भाषेत घेतलेले होते. प्रश्न काय आहे? कोणत्या भाषेत शिक्षण घेतले नव्हते? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो जपानी. जपानी भाषेत त्यांनी शिक्षण घेतलेले नव्हते, परंतु ऑप्शन मध्ये एमसीक्यू भरताना तुम्ही उत्तर जपानी लिहायचं. बाकीच्या भाषेत शिक्षण घेतलेले होते, जपानी भाषेत त्यांनी शिक्षण घेतलेले नव्हते, म्हणून करेक्ट ऑप्शन जो आहे तो आहे जपानी. बघा, खूप सोपा क्वेश्चन आहे. वाचा, उत्तर काय आहे ते मनात फिक्स करा, मग आपण एक्सप्लेनेशन कडे जाऊ. चला, राजा राम मोहन रॉय यांना ब्रिटिश सरकारने कोणती पदवी दिली? ऑप्शन ए सर, बी महात्मा, सी राजा, डी पंडित. आता कोणीही सांगेल, याचं करेक्ट उत्तर काय आहे? सर नाही, महात्मा देखील नाही, पंडितही नाही. याचं करेक्ट उत्तर आहे राजा राम मोहन रॉय. राजा राम मोहन रॉय. चला, पुढचा प्रश्न.
बघा, खूप सोपा क्वेश्चन आहे. आता तर ह्या क्वेश्चनला कोणीही चुकणार नाही असं मला वाटतंय. सगळ्यांचा बरोबर यायला पाहिजे. पोलीस भरती, तलाठी, महानगरपालिका, सरळ सेवा एवढेच नव्हे, स्पर्धा परीक्षा, MPSC या सर्वांमध्ये समाज सुधारकांवर क्वेश्चन फ्रेम होतो म्हणजे होतो. त्यामुळे समाज सुधारक पक्के करून ठेवायचे. बघा, याच्यात काय येईल करेक्ट उत्तर? सती प्रथा बंदी कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आला? लॉर्ड डलहौसी, वेलेस्ली, विल्यम बेंटिंक आणि लॉर्ड रिपन. जनरल इन्फॉर्मेशन मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. याचं करेक्ट उत्तर आहे विल्यम बेंटिंक. चला पुढचा प्रश्न. याला 10-15 सेकंदाची सुद्धा गरज लागणार नाही, तरी वाचा. राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध आंदोलन केले? ऑप्शन ए बालविवाह, बी सतीप्रथा, सी जातीभेद, डी हुंडा प्रथा. तर बघा मित्रांनो, यात बालविवाहही नाही, जातीभेद नाही, हुंडा प्रथाही नाही. याचं करेक्ट उत्तर आहे सती प्रथा. चला शेवटचा प्रश्न. राजाराम मोहन रॉय यांनी कोणता समाज स्थापला होता? प्रश्न काय आहे? राजाराम मोहन रॉय यांनी कोणता समाज स्थापला? ए प्रार्थना समाज, बी ब्राह्मो समाज, सी आर्य समाज, डी सेवक समाज. तर बघा, ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती राजाराम मोहन रॉय यांनी. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे याचं उत्तर क्रमांक बी, ब्राह्मो समाज याची स्थापना केली होती. अशा प्रकारे आपण राजाराम मोहन रॉय यांच्या संदर्भात प्रश्नसंच बघितले, जो की खूप महत्वाचा प्रश्नसंच होता. राजाराम मोहन रॉय एक समाज सुधारक आज आपण पूर्ण केले. अशाच प्रकारे एक एक समाज सुधारक आपण अपलोड करणार आहोत. दर 2 किंवा 3 दिवसांनी आपल्या YouTube चॅनलवर हे समाज सुधारक अपलोड होतील मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. लेक्चरचा कंटेंट जर आवडला, तुम्हाला याच्यातली काही माहिती पेपरच्या दृष्टीने हेल्पफुल वाटली, तर लाईक करायला विसरू नका. यामुळे मला आणखी लेक्चर बनवण्याचं मोटिवेशन मिळतं. यामुळे मी आणखी लेक्चर आपल्याला बनवेल. आपण 100% लाईक करावी ही माझी इच्छा आहे. तसेच इथून पुढचे जे समाज सुधारक आहे, ज्याची तुम्हाला अपलोड केल्यानंतर लगेच नोटिफिकेशन यावं, यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सबस्क्राईब करण्याचं गरजेचं आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. एज्युकेशन इन मिनिट्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे समाज सुधारक तुम्हाला ऑलरेडी तुमच्या YouTube होम पेजवर दिसतील. तसेच जे पेपर जवळ आल्यानंतर संपूर्ण समाज सुधारक मी मॅरेथॉन लेक्चरमध्ये घेईल. ते लेक्चर सुद्धा अपलोड करण्यात येईल. मॅरेथॉन लेक्चर किंवा ज्याला तुम्ही फास्ट ट्रॅक लेक्चर म्हणता, किंवा 1 डे रिव्हिजन बॅच, या प्रकारात मी घेण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तुम्ही कोणत्याही सरळ सेवेचा, पोलीस भरतीचा वगैरे अभ्यास करत असाल, त्या पेपरच्या एक 8 ते 10 दिवस बिफोर हे अपलोड केले जाईल, ज्याचा तुम्हाला नक्कीच मार्क्स वाढवण्यासाठी फायदा होईल. त्याच्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुमच्या इतर मित्रांनाही सांगा, त्यांनाही लेक्चरची लिंक शेअर करा, त्यांनाही हा फायदा घेऊ द्या. आज सध्या आपण बघितले राजाराम मोहन रॉय हे समाज सुधारक. पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन समाज सुधारकांवर प्रश्नसंच मी घेऊन येतोय तुमच्यासाठी. प्रश्नसंच खूप उपयोगाचा आहे, तो तुम्ही बघा. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना थँक्यू मित्रांनो. ओके.